दरम्यान अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या रूपानं महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत। त्यामुळे कोण आहेत सुनेत्रा पवार आणि त्यांचा हा प्रवास नेमका कसा राहिलाय पाहूयात या रिपोर्टमधून। अजित पवारांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणार हे जवळपास स्पष्ट झाले। सुनेत्रा पवारांच्या रूपाने महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच एक महिला उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहे। लग्नानंतर सुनेत्रा पवारांचा समाजकारणामधला वावर असला तरी निवडणुकीच्या राजकारणापासून त्या अलिप्त होत्या। राष्ट्रवादी फुटीनंतर सुनेत्रा पवारांनी राजकारणामध्ये पाऊल ठेवलं। बारामती लोकसभेतून नणंद सुप्रिया सुळेंच्या विरोधातच त्यांना उमेदवारी मिळाली। लोकसभेत पराभव झाला असला तरी राज्यसभेवर त्यांची खासदार म्हणून वर्णी लागली। माहेर आणि सासर सुनेत्रा पवारांना दोन्हीकडून राजकीय पार्श्वभूमी राहिली। त्यांचं माहेर धाराशिव असून पद्मसिंह पाटलांच्या त्या बहीण आहेत। शरद पवार आणि पद्मसिंह पाटलांच्या राजकीय मैत्रीतूनच अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचं लग्न झालं। 1980 मध्ये लग्न होईपर्यंत अजित पवार सुद्धा राजकारणामध्ये आले नव्हते। राजकारणाच्या आधी अजित पवार करत असलेल्या दूध व्यवसायाला अनेक वर्ष सुनेत्रा पवार यांनी हातभार लावला। राजकारणामध्ये येण्याआधी 86 गावांमध्ये निर्मल ग्राम मोहिमेचं नेतृत्व सुनेत्रा पवार यांनी केलं। बारामती टेक्सटाईल पार्कच्या सुनेत्रा पवार या चेअरमन आहेत। तिथे जवळपास 15,000च्या आसपास महिला टेक्सटाईल पार्कमध्ये काम करतात। बारामतीमध्ये पवार कुटुंबाच्या सदस्य असून सुद्धा अनेक वर्ष राजकारणापासून लांब राहिलेल्या सुनेत्रा पवार आता थेट राज्याच्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये प्रवेश करतायत। खासदारकीची निवडणूक आणि नंतर उपमुख्यमंत्री पद हे दोन्ही राजकीय प्रवेश त्यांच्यासाठी अचानक बदललेल्या राजकीय स्थितीमुळे आले। मात्र सत्तेत अजित पवारांची जागा घेताना आता सुनेत्रा पवारांकडून अपेक्षा आणि जबाबदाऱ्या यांचं ओझं देखील वाढणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।